बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे गणपती विसर्जन. गणपती बाप्पा जेव्हा बसले होते पहिल्यांदा तेव्हा मी ब्लॉग इथूनच स्टार्ट केला होता आणि आजसुद्धा इथूनच स्टार्ट करते. आणि मी आता चालली आहे कॉलेजला. आमच्या गणपती कॉलेजच्या गणपतीचं आज आत्ता सकाळी लवकर विसर्जन केलं आहे, कारण दिवसभर कॉलेज तर काही सुट्टी देणार नाही आम्हाला. आणि मी रेडी आहे एकदम. दिस इज माय आउटफिट. तर मी आता हे बाबा रोज सकाळी जय बजरंग म्हणतात. बापरे. आता मी जाते कॉलेजला, नाहीतर मला लेट होऊन जाईल. कॉलेजमध्ये भेटते. आमचं नाचून झालंय आणि आमचं एन्जॉय करून झालंय. गणपती बाप्पा गेले आणि आता आम्ही चाललोय घरी. खूप नाचलो आणि खूप थांबलो. तर मी आता घरी आली आहे आणि खूप नाचली, खूप मज्जा केली. आणि सकाळचं काहीच खाल्लेलं नव्हतं आणि पूर्ण डोक्यात आणि कपड्यांमध्ये पूर्ण गुलाल झालेला होता. मी सगळी अंघोळ केली परत. आता जेवेन आणि आज आमच्याकडे नाचणी आहे. हॅलो. सो आता आम्ही करतोय घरातल्या गणपतीचे विसर्जन आणि आमचा गणपती हा छोटूसा आणि शाडू मातीचा आहे. तर आम्ही त्याला आता घरातच विसर्जन करतोय. राहू दे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जडके माळ मुक्ता फळा. पाण्याला वाट. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. कर 3 वेळेस कर. इतकं उचलू नको ना. गणपती बाप्पा मोरया. खाली ठेव, सोडून द्या 4थ्या वेळेस. पुढच्या वर्षी लवकर या. ओवाळून घ्या. आरती कोणती म्हणायची आहे? तर अशा प्रकारे आम्ही घरीच आमच्या शाडू मातीचा गणपती होता छोटूसा आणि आम्ही घरीच विसर्जन करतोय आणि असं प्रकारे केलं.
तर अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन केले आणि कॉलेजमध्ये सुद्धा आज मज्जा आली. आम्ही खूप नाचलो, पण मनात एक दुःख पण होतं की आज गणपती बाप्पा चालले आणि घरी पण आणि कॉलेजमध्ये पण असं खाली खाली वाटतंय. आणि 10 दिवस हे कसे निघाले काहीच कळलं नाही. कॉलेजमध्ये पण खूप मजा यायची. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे गेम्स वगैरे असायचे, खूप मजा यायची. मी रोज जायचे कॉलेजमध्ये आरतीला 2 टाईम, म्हणजे कधी कधी गेली नव्हती. आणि अशा प्रकारे गणपती विसर्जन झालं. सो या गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग.